गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. तर आता आमची ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. ते चहा बनवून घेत आहे. चहा घेतलं की डायरेक्ट आम्हाला निघायचंच आहे. मग भेटते तुम्हाला मी गाडीमध्ये. आत्ता वाजले आहे सकाळचे 6 आणि आम्ही निघालो गावाकडे. आम्हाला पोचायला जवळपास 4.5 ते 5 तास लागणार आहेत. MP मधून नागपूरकडे जाताना हा सुंदर घाटाचा रस्ता लागतो. 1-2 पावसाच्या सरी पडल्या की संपूर्ण परिसर हिरवागार होऊन जातो. हा रस्ता आम्हाला खूप आवडतो कारण याच रस्त्याने आम्ही आमच्या माणसांकडे, आमच्या माहेरी जात असतो. नवरा खुश असतो कारण तो त्याच्या माहेरच्या लोकांना भेटणार असतो आणि मी खुश असते कारण मीही माझ्या माहेरच्या माणसांना भेटणार असते. मुलं तर सगळ्यात जास्त खुश असतात कारण त्यांना आजी आजोबा, आत्या, मामा, मामी सगळ्यांना भेटायचं असते. तिकडे गेलं की त्यांचे खूप लाड पुरवले जातात. ही भेट आमची खूप छोटी असणार आहे, फक्त 1 दिवसांचीच आहे, पण तरीही त्या प्रत्येक क्षणाचा आनंद आम्ही मन भरून घेणार आहोत. हा रस्ता कितीही लांब असला तरी घरच्यांच्या आठवणी, गप्पा आणि भेटीची ओढ यामुळे कधी संपतो ते कळतच नाही. गावाकडे जाताना आम्हाला रामटेक लागतो. शक्य असेल तेव्हा आम्ही इथे नक्की थांबण्याचा प्रयत्न करतो. हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि तेवढंच सुंदरही आहे. अशी मान्यता आहे की वनवासाच्या काळात भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी या परिसरात काही काळ विश्रांती घेतली होती. घनदाट जंगलात वनवासात असताना श्रीराम महर्षी अगस्तींच्या आश्रमात आले होते. याच ठिकाणी ऋषीमुनींना राक्षसांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी प्रभू रामांनी राक्षसांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली होती. स्थानिक भाषेत टेक म्हणजेच प्रतिज्ञा, त्यामुळे रामाने घेतलेल्या प्रतिज्ञेमुळे या स्थानाला रामटेक हे नाव पडल्याचं सांगितलं जातं. असंही सांगितलं जातं की श्रीराम अगस्त्य ऋषींना भेटण्यासाठी इथे आलेले होते आणि हा भाग दाट जंगलाने वेढलेला होता. ह्या जंगलात महर्षी अगस्ती यांचे येथे वास्तव होतं. टेकडीवर वसलेलं हे सुंदर मंदिर 18व्या शतकात राजा रघुजी भोसले यांनी बांधलं. मंदिराची रचना, कोरीव काम आणि स्थापत्यकला अतिशय सुंदर आहे. मुख्य मंदिरात भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील देखण्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या सभोवताली अनेक सुंदर तलाव आहेत, त्यामुळे इथलं वातावरण अतिशय शांत, प्रसन्न आणि भक्तिमय वाटतं. जर तुम्ही नागपूर किंवा रामटेकच्या आसपास आला तर या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला नक्की भेट द्या. दर्शनाबरोबरच इथला निसर्ग, इतिहास आणि आध्यात्मिक अनुभव मनाला वेगळीच शांती देऊन जातो. याशिवाय येथे भगवान विष्णूंच्या वराह अवताराची एक दुर्मिळ आणि भव्य मूर्तीही पाहायला मिळते. या वराह मूर्तीबद्दल एक विशेष लोकमान्यता आहे. असे म्हणतात की वराह भगवानांच्या मूर्तीच्या पोटाखालून जाण्याची प्रथा आणि केवळ सत्यनिष्ठ आणि पुण्यवान व्यक्तीच त्या जागेतून सहजपणे जाऊ शकतात. त्यानंतर गडावरून खाली उतरलो आणि एका छोट्याशा ठिकाणी आम्ही थोडासा नाश्ता करून घेतला. नागपूरकडील तर्री पोहे खाण्यात एक वेगळीच मजा असते. तुम्ही कधी ट्राय केला आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही पुन्हा लागलो पुढच्या प्रवासाला. थोडं समोर गेलो की भंडारा येतो. भंडाऱ्यामध्ये थांबून आम्ही थोडीशी खरेदी करून घेतली. थोड्या काही गरजेच्या वस्तू लागत होत्या त्या घेतल्या आणि पुन्हा लागलो पुढच्या प्रवासाला. आत्ता जे तुम्हाला दिसते ना ते आहे आमचं गाव. गावाची सुरुवात झाली की मनात काहीतरी वेगळंच वाटायला लागतं. आयुष्यातली कितीतरी वर्ष आपण अशा ठिकाणी घालवलेली असतात. प्रत्येक वळण, प्रत्येक रस्ता एखादी आठवण घेऊन उभा असतो. सर्वात आधी आम्ही आमच्या नणंदताईंकडे गेलो. त्यांनी आमच्यासाठी खूप छान जेवण बनवून ठेवलं होतं. स्वागतासाठी सुद्धा त्या दरवाज्यातच उभ्या होत्या. ह्या आमच्या सर्वात मोठ्या ताई आहेत. गप्पा मारत मारत आम्ही सगळ्यांनी मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला. त्यांच्या घरचं हे खूप सुंदर गार्डन किती छान वाटतं आहे ना. इथलं वातावरण इतकं छान असतं की इथून परतावंसंच वाटत नाही. संध्याकाळपर्यंत ताईकडे थांबून मी माझ्या माहेरी गेले. माहेरी पोचताच मुलं खेळण्यात रमून गेली आणि हे छोटंसं पिल्लू म्हणजे माझी भाची खूप खोडकर, खूप गोड आणि तितकीच बदमाशही आहे. एक रात्र सगळ्यांसोबत हसत खेळत, गप्पा मारत आणि मन भरून आठवणी साठवत कशी गेली ते कळलंच नाही. आणि मग आली परतीच्या प्रवासाची वेळ. परतीचा प्रवास नेहमीच थोडा कठीण वाटतो कारण आपल्या माणसांपासून दूर जाणं कधीच सोपं नसतं. पण जबाबदाऱ्या आपल्याला पुन्हा आपल्या जगात परत बोलवत असतात. मग थोडंसं भावूक होत, थोडंसं हसत आणि पुन्हा भेटण्याचं आश्वासन मनाला देत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. लवकरच पुन्हा भेटू असं मनाला समजावत आणि सुंदर आठवणीसोबत
घेऊन आम्ही पुन्हा निघालो. आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय आणि थँक्यू.